नॉमिनेशनच्या कार्यामध्ये घनश्यामला जवळजवळ संपूर्ण घरानंच नॉमिनेट केलं आणि कॅप्टन्सीच्या बीबी करन्सीचा जो टास्क होता त्याच्यामध्ये देखील घनश्यामला कॅप्टन बनवून न देण्यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न चालू होते, कारण तो नॉमिनेट आहे। तर इकडे घनश्यामला त्याबद्दलच वाईट वाटत आहे आणि तो अरबाजला याच अकलेच्या गोष्टी सांगताना दिसतोय। घनश्याम अरबाजला सांगतो की प्रत्येकाला आपापला गेम खेळू दिला पाहिजे, टिकला तर ठीक स्वतःच्या मनगटावर, नाही तर गेला तर त्याच्या मनगटावर, कोणाचा आधार घेऊन नाही खेळायचं। त्यावर अरबाज सांगतो की हां ते तर ठीकच आहे, आधार घेऊन तर नाहीच खेळायचं, पण आधार दिला ना तर बोलून नाही दाखवायचं। जर बोलून दाखवलं ना तर मी हे केलं मी ते केलं तर त्या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं। त्यावर घनश्याम देखील ॲग्री होतो आणि इथं ही गोष्ट जान्हवी आणि वैभवबद्दल चाललेली असते। त्यावर घनश्याम म्हणतो की मी तर आता इंडिव्हिज्युअल खेळणार आहे। तर अरबाज सांगतो की हे बघ आता तू इंडिव्हिज्युअलच खेळ, पण मी तुला एक समजावून सांगतो, ज्या वेळेस तू एकटा असतोस त्यावेळेस तू इंडिव्हिज्युअल खेळ, पण ज्या वेळेस बिग बॉस एक टीम बनवतात ना त्यावेळेस तू ज्या टीममध्ये आहे त्यांच्यानुसार, म्हणजे ते एकत्रित येऊन जे विचार करतात त्यानुसार खेळायला सुरुवात कर। असाच गेम आहे, असा गेम खेळलास तर तू पुढे जाशील। पण घनश्यामला या आठवड्यात तो नॉमिनेट आहे आणि कॅप्टन्सी देखील मिळाली नाही, त्याच्यामुळेच तो इकडे टेन्शनमध्ये आहे आणि अरबाजला आपलं मन हे मोकळं करताना दिसतोय। तर अरबाजसुद्धा त्याला काही गोष्टी समजावताना दिसतोय की इंडिव्हिज्युअल कसं खेळायचं आणि ग्रुपमध्ये राहून कसं खेळायचं, कोणत्या गोष्टी इंडिव्हिज्युअल केल्या पाहिजेत आणि तू तुझ्या मुद्द्यांवरती ठाम राहा, फक्त तुझे मुद्दे जे आहेत ते परखडपणे सगळ्यांच्या समोर मांड, असा तो घनश्यामला सल्ला देतोय आणि घनश्याम देखील त्याला ॲग्री करतोय। बघूयात घनश्यामच्या डोक्यात या गोष्टी कितपत घुसतायत। तर तुम्हाला काय वाटतं, घनश्याम या आठवड्यात जाईल की राहील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।